तुम्ही काय सांगाल आता घडलेला प्रकार सगळ्यांनी पाहिलेला आहे. हा सगळा भाचा आहे मामा. अच्छा तुम्ही सख्खे भाचे बरं ठीक आहे हरकत नाही. हा इकडे एक मग भाचा आता मला सांगा कोणी कोणाचा काटा काढला का मामाने आतून सपोर्ट केला? नाही मामांनी आतून सपोर्ट नाही, मामांचं कॉलच उचललं नाही त्याने. तालुक्यात आता याचं झाकून जायसाठी यांनी केला तो एक स्टंटबाजी आहे. तसं मामांचा एकही कॉल उचलला नाही. फक्त मामा एखाद्या वेळेस गेले असतील त्याच्या संग बॉ मिटिंग आहे चला बॉ इथं नेलं म्हणून काय मामाचा त्याला पाठिंबा असं नाही. मामा कुठं गेले होते मिटिंगला? गेले असतील एखाद्या मिटिंग बॉ चला मामा इथं बस आपल्याला चहा प्यायला जायचं तिथं थोडी चर्चा झाली असेल पण म्हणून काय मामाने त्याला पाठिंबा दिला अशातला भाग नाही अलग ध्यानात. आणि मी सख्खा बाचा आहे गुलाब शेठचा, परंतु सख्या बाच्यापेक्षा त्याला जास्त प्रेम दिलं. चला बॉ एक रक्तातलाच माणूस आहे म्हणून, परंतु त्यांनी मामाच्या पाठीत खंजीर घुसावं खूप असं असं मग आता तुमची भूमिका काय? आता झालं गेलं गंगेला आता मिळालं. काय आहे बघा काल आम्ही उतरडे साहेबांना बाईट दिली या गोष्टी दरवाजा त्यांचा बजेट घेऊन गेलाय तो एखादं. हो जाऊ द्या झालेल्या गोष्टी बाकी काय बोलतील. आता पद मिळालं गावच्या विकासाला काय हातभार लागणार आहे का? आता विकास होणारच आहे. त्यांनी पद भेटलं नसतं तरी विकास चालूच आहे. पद भेटून विकास असं काय पंचायत समिती मामांना तिकडं हे भेटणं होतं ना सभापती पद अतुल शेट्टी द्यायचं कबूल केलं होतं. हो या वागण्यामुळे ते सगळं फिसकटलं. आता त्या गोष्टी अजून कुठल्या तोंडाने म्हणायचं ना? हा आपला थोडा खालीपणा झालेलाच आहे, परंतु त्यांना माहिती आहे या गोष्टी राजकारणात घडत असतात त्यामुळे ते पण या गोष्टीत समजून घेतील. आता काल विकी पारखे जुन्नरला गेले होते, तिथं थोडंसं जे काय तू मी झालं कसं पाहता? नाही तुम्ही होणारच ना शेवट. ज्याला आपण लहानचा मोठा केला आणि तो आपल्यावर जर अशा गोष्टी करतात तर तुम्ही मी होणं साहजिक बाब आहे ना. आता अमित ढोले आणि तुमचं बोलणं कधी झालं? अमित ढोले मग आम्ही एक महिनाभर प्रचारात होतो. मग आम्हाला अमित ढोलेचा ह्यो टाईम झाला का सारखा फोन यायचा का चला आपल्याला प्रचारात जायचं. परंतु ज्या दिवशी निकाल लागला विजयाची रॅली झाल्यानंतर अमित ढोलेंनी आम्हाला एक फोन पण नाही केला का बाबा हो तुम्ही आमच्यासाठी एवढे पळाले. आणि तरी पण त्यांनी या गोष्टीचा येत नाही त्या स्वतःच्या याच्या हिमतीवर निवडून आला असं म्हणतोय तो आता. हो मग आता निवडणुकीनंतर अमित ढोलेंना आपल्यासोबत ठेवलं पाहिजे, नंतर दगाफटका व्हायला नको. अमित ढोले पूर्वीचा तसा शरदत्त सोनवणे यांचा माणूस, मग तुम्ही एवढे गाफील कसे राहिले? गाफीलपेक्षा रक्ताचं नातं होतं शेवट रक्ताच्या नात्यामुळं चला मग असंच ना आपल्या संग हो अलग देणार. पण अशा गोष्टी गद्दारीचा शिक्का लागलाच ना शेवट त्यांचं. हो मात्र राजकीय गद्दार नातेसंबंधात काय नाही नातेसंबंधाच्या जागी ठेवते पण राजकीय गद्दारी झालेली आणि मामां संघ केली ते एक दुःख आहे थोडं. आता मामांची काय भूमिका? मामांचं दुःख काय आहे? नाही मामांचं मामा बोलतील. हो तुमचं बोलणं झालं असेल ना नाही बोलणं की बाबा झालं आपल्या भाच्यानी फसवलं तर काय करायचं, नेत्यांना कसं तोंड गुलाब दाखवायचं? शेठचा स्वभाव तुम्हाला माहिती आहे. ते कधी असे मित्रभाषी ते कोणाला असे दुखून नाही पण किती अंगावरून गाडा गेला तरी ते त्यांच्याच पद्धतीने चालते. त्यामुळं त्या पद्धती ते त्यांच्या बोलतील की बोलन मी नाही बोलू शकत. आता चर्चा अशी होते की पक्ष नेतृत्वाचा ह्या निवडीला छुपा पाठिंबा होता. आता बबनराव थोरात त्याच्यावर काही बोलत नाही, जिल्हा प्रमुख आहेत ह्या विषयावर काही बोलत नाही, तुमच्या शिवसेनेला या तालुका प्रमुख पदच नाहीत. नक्की काय कन्फ्युजन तयार होते का? असं दोन दगड हात ठेवलेत का काय अशी चर्चा पण आहे? आई बबनराव थोरात ही मोठी माणसं ना आपण काय बोलणार त्यांचं काय चर्चा आली हीच आपण. बबनराव थोरात मोठे म्हणजे आपल्या शेजारच्या गावचे आहेत. नाही शेजारच्या गावचे पण ते संपर्क प्रमुख आहे 3 आपण जिल्ह्याचे. विचारलं पाहिजे नक्की काय चाललंय. मग अहो बरोबर आहे वरिष्ठने माणसं विचारतीलच नाही. हो पण आता तुमचा एक चुलत भाऊ जुन्नर तालुक्याच्या पंचायत समितीचा उपसभापती झाला, आनंद नाही आनंद तसा नाही झाला आम्हाला. मग आम्हाला फसवल्यामुळं आम्हाला आनंद नाही झाला तसा. पण गावचा नागरिक म्हणून आपल्या गावाला उपसभापतीपद भेटलं याचा आनंद नाही अजिबात नाही. आता किती दिवस दुःख राहणार? दुःख मग काही कोणतं काय दुःख आनंद त्यात काय एवढं झालं गेलं गंगेला मिळालं, आता एकत्र राहिलं पाहिजे. वाहिली ती गंगा राहिले ते काय म्हणणे नाही एक त्या पण म्हण. अमित ढोले जुन्नर पंचायत समितीचे उपसभापती झाले, त्यांना शुभेच्छा काय? नाही शुभेच्छा कसं आहे शुभेच्छा देण्यापेक्षा आहे ना शांत बसलेलं बरं. लोकशाही आहे, त्यांना ते तिकडे गेले झालं ते झालं. विजय झालेल्या माणसाला आपण दुश्मन जरी असं म्हणतो ना बेस्ट ऑफ लक. शुभेच्छा आम्ही त्याला मिरवणुकीतच दिल्या त्यावेळेस विजय मिरवणुकीत. आता इच्छा नाही. आता नाही इच्छा
असो, शेवटी रक्ताचं नातं आहे, केव्हा ना केव्हा एक होतील, एक व्हायला हवं. राजकारणामध्ये हे चढ उतार येत असतात. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.